आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी 36 जिल्ह्यांची। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे। हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींच्या मध्ये नाराजी आहे, मात्र पुतळा कोसळण्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी इथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळेला दोन गटांमध्ये मोठा वाद झाला। यानंतर ग्रामसभा तहकूब करण्यात आली। यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत काही जणांना ताब्यात घेतलंय। कोल्हापूरच्या कोरोचीमध्ये मुख्याध्यापकाला नागरिकांनी चोप दिला। महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्याप्रकरणी नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मुख्याध्यापकाला जाब विचारला आणि चोपही दिला। पुणे शहराच्या वानवडी परिसरात पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेत। गुलबर्गा इथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना वरवडे टोल नाक्याच्या इथून ताब्यात घेण्यात आलं। एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं जंगलात नेऊन एका तरुणानं तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली। या प्रकरणातल्या नराधमाला कुऱ्हा पोलिसांनी ताबडतोब अटक केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। पुढचे 15 दिवस गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत। तसंच M60चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही आढावा घ्या आणि तातडीनं कृती करा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। पुण्यात GST भवन इमारतीच्या उद्घाटनासाठी गेले असताना अजित पवार यांनी PWDच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। इमारतीच्या पहिल्याच पायरीवर सिमेंट साफ नसल्यानं अजितदादा चिडले। हे सिमेंट मला काढायला ठेवलंय का, असा संतप्त सवालही त्यांनी केला। खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्राची केंद्राकडून गंभीर दखल घेण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय। खडकवासला फुरसुंगी बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य मंत्रिमंडळानं प्रशासकीय मान्यता दिली आहे। या प्रकल्पामुळे 3 TMC पाण्याची बचत होणार आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपूर MIDCचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। कासेगाव इथे MIDCची मनसेनं सातत्यानं पाठपुरावा केल्यानं हा प्रश्न मार्गी लागलाय। यामुळे मनसेचे नेते आणि संभाव्य उमेदवार दिलीप धोत्रे यांनी प्रशासनाचे आभार मानले। सुरत अमरावती राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय। RTOच्या चेकपोस्ट जवळ वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं आज उपचाराच्या दरम्यान निधन झालं। दरम्यान त्यांचं पार्थिव त्यांच्या नायगावमधल्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलंय। आपल्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी पंचक्रोशीतल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली। वसंत चव्हाण यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत। आणि एक मोठी बातमी हाती येते। रत्नागिरीत सुद्धा